नमस्कार. तर आजचा आपला विषय आहे खरीपचं अनुदान आणि रब्बीचं अनुदान. तर मित्रांनो, विषय असा आहे की राज्यातील 60 ते 70% शेतकऱ्यांना खरीपचं अनुदान हे वाटप झालेलं आहे. वाटप होऊन सरासरी दिवाळीनंतरच वाटप झालेलं आहे आणि त्यामध्ये 30 ते 35% लोक असे आहेत शेतकरी की त्यांना आणखीन खरीपचं अनुदान आणखीनही मिळालेलं नाही. तर त्या शेतकऱ्यांना अशी चिंता वाटते की आपलं अनुदान मिळतंय की असंच मिळेल मिळेल म्हणून जातंय दरवर्षीप्रमाणे. काही आता गेल्या वर्षीच असं झालं की सुरुवातीच्या ज्या प्लॉटमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जे शेतकऱ्यांना अनुदान आलतं, केवायसी यादी आलत्या, तर त्या ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली त्यांना तात्काळ अनुदान वितरित झालं आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जी यादी आलती त्यांचं अनुदान अजूनही मिळालेलं नाही. त्यामुळे याही वर्षी असं संभ्रम आहे जनतेत किंवा शेतकऱ्यामध्ये की आपला आणखीन आता पहिल्या लोकांना जे आलतं पहिल्या टप्प्यामध्ये, तर त्यांना काल रब्बीचं 10,000 रुपये हेक्टरी रब्बीचं अनुदान पण वितरित झालं आणि जे राहिले शेतकरी त्यांना आणखीन खरीपचंच अनुदान का नाही. त्यामुळं शेतकरी चिंतित आहेत. तर त्यांना काळजी करायचा विषय नाही आहे, कारण की हे अनुदान आपलं रब्बी आणि खरीप हे दोन्ही अनुदान आपलं या आठवड्यामध्ये म्हणजे पुढच्या गुरुवारपर्यंत आपल्या खात्यावरती सर्वांना अनुदान मिळेल. रब्बीचं आणि खरीपचं हे दोन्ही मिळून आपल्याला अनुदान आपल्या डेबिट अकाउंटवरती क्रेडिट होईल. आपल्याला याचा मेसेज येऊ शकतो अथवा येऊही शकत नाही, कारण की मेसेज सरासरी सर्वच योजनेतील पेमेंटचे मेसेज काय येत नाहीत, काहीला येतात काहीला येत नाहीत. काहीच्या अकाउंटला आपल्या मोबाईलला रिचार्ज नसतं, नंबर 1 दिलेला असतो, वापरात 1 असतो. अशा अडचणीमुळं आपल्याला मेसेज येऊ शकत नाही. आपण डायरेक्ट बँकेमध्ये जाऊन चेक करू शकता. आपलं हे अनुदान 8 ते 10 दिवसामध्ये 100% आपल्या खात्यावरती जमा झालेले आपल्याला आढळून येईल. त्यामुळे आपण कोणत्याही शेतकऱ्याने असं विचार नाही करायचं की आपल्याला अनुदान मिळणार नाही म्हणून. अनुदान हे सर्वांना मिळणार आहे आणि त्यामध्ये असेही शेतकरी आहेत काही की ज्यांनी फार्मर आय डीच काढलेली नाही, तर त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की त्यांनी आपली फार्मर आय डी ही काढून घ्यायची, लवकरात लवकर काढून घ्या आणि तलाट्याला त्याची आपली पोहोच द्या किंवा तलाट्याला सूचना द्या मी फार्मर आय डी काढलेली. तर तो तलाठी त्याची काही पुढची प्रोसिजर असेल तर ते करेल आणि आपलं अनुदान आपल्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया तो त्याच्या पद्धतीने करून घेईल. कारण फार्मर आय डीला आपल्याला 5 ते 6 महिन्यापासून मुदत होती, तरी आपण काढली नाही. काही शेतकरी म्हणतात शासन काही स्कीमा काढतं, पण त्या शासन जो काहीतरी निर्णय घेतं त्याचं काही ना काही तथ्य असतंच, विचारपूर्वकच निर्णय घेतं. त्यामुळं आपण आपली फार्मर आय डी, ज्या शेतकऱ्यांची फार्मर आय डी नाही आहे त्यांनी काय करायचं, तात्काळ आपली फार्मर आय डी काढून घ्यायची. फार्मर आय डी काढली नाही तर आपल्याला काय अनुदान मिळणार तर नाहीच. त्यामुळं आणि जरीही यावर्षी मिळालं तरी इथून पुढं कोणताच लाभ आपल्याला फार्मर आय डी शिवाय घेता येणार नाही. आपल्याला महाडीबीटीचा फॉर्म भरायचं ठरले तरी फार्मर आय डी लागते, पीक विमा भरण्यासाठी फार्मर आय डी लागते. पुन्हा आता नवीन योजना आलेली पोकरा 2, त्यामध्ये फॉर्म भरण्यासाठी आपल्याला फार्मर आय डीची आवश्यकता पडणारच आहे. त्यामुळं फार्मर आय डीचं खूप मोठं महत्त्व आहे. आणखीनही कोणची शासकीय योजना नवीन जर अंमलात आली तर त्याला फार्मर आय डी हे मागितलं जाणारच आहे.
त्यावेळेस फार्मर आय डी नवीन काढायचे पर्याय बंद होऊ नये. त्यामुळे काय करायचं, आपण तात्काळ आपण आजच्या आजच आपली फार्मर आय डी काढून घ्या. कारण की पुन्हा सध्या प्रॉब्लेम येतातच फार्मर आय डी काढायला. OTP घेत नाही, बायोमेट्रिक घेत नाही. त्यामुळं कसं आहे, तर ही एक छोटीशी माहिती होती आपल्यासाठी. त्यामुळं आपल्याला अनुदान मिळणार नाही, असं अतिवृष्टीचं अनुदान मिळणार नाही असं चिंतेत राहूच नका. एक 8 ते 10 दिवस आपण वाट पहा. 8 ते 10 दिवसात आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले आढळून येतील आपल्याला. आता हे आणि काही तर आपल्याला काही अडचण वाटतच असेल तरी तर एकदा आपल्या तलाठीशी संपर्क साधा. त्याच्याकडे पाहायचं आपल्याला नाव वगैरे काही त्याच्याकडे डिटेल. काही अडचण असेल तर तो आपल्याला सांगून देईल. आणि आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण की सबस्क्राईब केलं तर मी आपणासाठी असंच काही नवीन व्हिडिओ आणले माहितीपूर्वक, तर ते सबस्क्राईब केल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलवरती तात्काळ दिसून येतील. त्याचं नोटिफिकेशन आपल्याला येते. नवीन व्हिडिओ मी अपलोड केलं की आपल्याला आपल्या मोबाईलवरती नोटिफिकेशनद्वारे माहिती मिळेल. तर व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि इथेच थांबतो मी. जय हिंद, जय महाराष्ट्र.